कात्रज भागाला कचरा व्यवस्थापनाचा आदर्श करणार असल्याची ग्वाही लायन्स क्लबचे प्रांतपाल राज मुछाल यांनी दिली। क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केतकी घाडगे, प्लास्टिक उत्पादक संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल लुंकड, जनवाणीच्या किशोरी गद्रे, माजी प्रांतपाल अनिल तोष्णीवाल, डॉक्टर दिलीप सारडा, राजाभाऊ कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। लायन्स क्लबने कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठी कात्रजचा प्रभाग दत्तक घेतला असून 31 मे 2011 पर्यंत संपूर्ण प्रभाग कचरामुक्त करण्याचा क्लबचा संकल्प आहे, असे सांगून मुछाल म्हणाले की या संकल्पपूर्तीसाठी लायन्स क्लबच्या साथीने जनवाणीसारख्या स्वयंसेवी संस्था, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, प्लास्टिक उत्पादक संघटना, उद्योजक, व्यावसायिक, नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि महापालिका प्रशासन यांनी कंबर कसली आहे। या सर्वांच्या संघटित प्रयत्नातून कात्रज देशापुढे आदर्श उभा करेल, असा विश्वास मुछाल यांनी व्यक्त केला। कात्रज हा 9 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रभाग आहे। या प्रभागात झोपडपट्टी, बैठी घरं, गृहनिर्माण संस्था अशी संमिश्र वस्ती आहे। डोंगरमाथा, डोंगर उताराचा भाग आहे। अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाच्या कामाला मर्यादा येत आहे। त्यामुळे प्रभाग कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मोरे यांनी यावेळी बोलताना केलं। या कामासाठी लायन्स क्लबने घेतलेल्या पुढाकाराची त्यांनी प्रशंसा केली। प्रभागातील अरुंद रस्ते आणि चढ उताराच्या रस्त्यावरून महापालिकेची कचऱ्याची गाडी जाणं शक्य नसल्यानं लायन्स क्लबने छोटे टेम्पो उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मोरे यांनी केली। यावर विचार करू, असं लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र जगातल्या सर्वात तरुण प्रांतपाल होण्याचा मान लाभलेल्या मुछाल यांनी आता विचार करायला वेळ नाही, दिवाळी पाडव्यापर्यंत प्रभागात टेम्पो उपलब्ध होतील, अशी घोषणा यावेळी केली। सध्या पुणे शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातला असून अस्वच्छता आणि प्रदूषण हे साथीच्या रोगांचं मूळ आहे। शहरात सुशिक्षित लोकही या समस्येबाबत उदासीन असून त्यासाठी जनजागृती हाच प्रभावी उपाय आहे, असं तोष्णीवाल यांनी यावेळी सांगितलं। यावेळी किशोरी गद्रे यांचंही भाषण झालं। डॉक्टर दिलीप सारडा यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केलं। ललित राठी यांनी आभार मानले। 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर लायन्स सेवा सप्ताह 205 देशांमध्ये एकत्रितरित्या गेली 90 वर्ष कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो। यावर्षी पुणे, नगर, नाशिक हा जो आमचा प्रांत आहे 323 D2, त्याची सुरुवात आम्ही या सायकल फेरीच्या मार्फत करत आहोत। वॉर्ड क्रमांक 141 पुणे शहराचा आम्ही निवडलेला आहे झिरो गार्बेज कात्रज या प्रकल्पाअंतर्गत, आणि त्या सायकल फेरीच्या माध्यमातून आम्ही प्रचार आणि प्रसार करणार आहोत की कात्रज निर्मळ आणि देखणं कसं होईल। आणि 31 मार्च 2011 ही आमची डेडलाईन आहे। कात्रज वेगळ्या रूपात लोकांना अनुभवायला मिळेल आणि असाच प्रकल्प उर्वरित 143 वॉर्डांमध्ये राबवण्याचा आमचा मानस मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, त्याचप्रमाणे स्वच्छ संस्था आणि अनेक सामाजिक संस्था आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत। तो उपक्रम आम्ही योग्यरित्या घरोघरी आमचे लायन्सचे सर्व सदस्य त्याचा अवेअरनेस कॅम्पेन करतील आणि सुका कचरा, ओला कचरा त्याचं सेग्रिगेशन आणि त्याचं सेपरेशन करण्याचं प्रचार आम्ही घरोघरी जाऊन लायन्सच्या मार्फत करणार आहोत। आणि एक वेगळ्या रूपात कात्रज अनुभवायला मिळण्यासाठी आणि पुढे आमचा जो मोठा संकल्प आहे तो निर्मल पुणे, देखणं पुणे ही योजना राबवण्याचा आहे। ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आज आम्ही ही रॅलीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आम्ही येथे सर्व जमलेलो आहोत आणि यात नागरिकांचाही सहभाग उत्कृष्टरित्या आम्हाला मिळालेला आहे। इथले जे लोकल नगरसेवक आहेत वसंत मोरे यांच्याही कार्यकर्त्यांचा आणि यांचंही पाठबळ आमच्या या संघटनेला मिळालेलं आहे। सायकल प्रतिष्ठानच्या वतीने आणि लायन्सच्या वतीने ही सायकल फेरी आयोजित करण्यात आलेली आहे या निर्मळ कात्रज, देखणं कात्रज या प्रकल्पाच्या इनॉग्रेशनच्या निमित्ताने।